नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये आपल्यासोबत जी असामी आहे ती देखील खास आहे. अशी व्यक्ती ज्यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून 1993 साली सुरुवात केली, त्यानंतर 2007 ते 2010 या काळामध्ये ते अध्यक्षपद देखील त्यांनी युवा मोर्चाचं भूषवलं. भाजपचे कोषाध्यक्ष म्हणून सुद्धा आता ते कार्यरत आहेत आणि मुलुंडचे लोकप्रिय आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही ओळखलंच असेल. आपल्यासोबत मिहिरजी कोटेचा आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार मिहिरजी, खरं तर इतका प्रदीर्घ प्रवास आहे तुमचा. युवा मोर्चामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही 93 साली सुरुवात केली, त्याच्यानंतर आज वेगवेगळ्या पदांवर तुम्ही संघटनेचंही काम केलं आणि इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये सुद्धा आपली एक छाप तुम्ही इतक्या वर्षांमध्ये तुम्ही सोडलेली आहे. आणि मला असं वाटतं की गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये यावेळी तुमचा जो स्ट्राईक रेट होता तोही वाढला आहे. लोकांचं प्रेम आहे, तुमच्यावरचा विश्वास आहे की इतक्या प्रमाणावर तुम्हाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. आज हा एन्काउंटर करण्यामागचं खास म्हणजे आतापर्यंत वेगवेगळे विषय तुम्ही उचललेले आहेत. तुम्ही पुनर्विकासासारखा विषय याआधी उचललेला आहे. आरोग्य, शिक्षण या विषयावर देखील अनेकदा तुम्ही प्रश्न उपस्थित विधानसभेमध्ये केले. पायाभूत सुविधा हा तुमच्या मला वाटतं आवडीचा विषय आहे की ज्याच्यावर असंख्य वेळा तुम्ही लोकांचं आणि विधानसभेचं लक्ष वेधलेलं आहे. यावेळी मात्र तुम्ही लक्ष वेधलेलं आहे कशा व्यवस्थेकडे की कशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा विकास होत असेल तर विकासकाकडून सुद्धा काही गोष्टी घडल्या जातात आणि त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकलेला आहे. जाणून आम्हाला नक्की घ्यायला आवडेल की आज जो हा विषय तुम्ही उजागर केलेला आहे हा तुमच्यापर्यंत कसा आला आणि तुम्हाला कसं कळलं की हे अशा पद्धतीनं कुठेतरी विकासकाकडूनच अशा पद्धतीचा गोंधळ घातला गेलेला आहे. बघा, हल्लीच यावर्षी महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि प्रदीर्घ काळानंतर भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मुंबईकरांनी कौल दिलं. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये पण आमची सत्ता आली आणि सत्ताबरोबर जबाबदारी पण येते. आणि आमची मुलुंडची त्या विभागाची नगरसेविका दीपिका घाग ही माझ्याकडे आली होती की साहेब 5 वर्षात किमान 2 ते 3 नवीन रस्ते जर आपण केले, कारण माझा वॉर्डामध्ये एक मोठी समस्या ट्रॅफिकची आहे. मलाही आवडलं की पहिल्यांदा निवडून आलेली आमची नगरसेविका आहे आणि लोकांसाठी जर नवीन रस्ते केले तर ट्रॅफिकची समस्या, ट्रॅफिकची कोंडी कमी होणार. या विषयात त्यांना इंटरेस्ट आहे. मी पूर्ण DP उघडून, माझी एक सवय आहे, मी दर 15 दिवसाने एकदा आमचे वॉर्डाचे अधिकाऱ्यांबरोबर DP उघडतो. मैदान, उद्यान, काय काय आरक्षित भूखंड आहे आणि ते मोकळे ते शोधतो आणि मग त्याच्यावरती एखादा अशा प्रकल्प आपल्याला राबवता येणार जे वर्षानुवर्ष लोकांसाठी तो असेल. हे माझा एक आवडीचा विषय आणि मी याच्यावरती खूप मेहनत करतो. रोड हातात घेतला तर मी बोललो हां, तुमच्या विभागात हा रोड आपण करू शकतो तर LBS रोडची ट्रॅफिकची कोंडी कमी होणार. मग ते घेऊन आम्ही जागावरती गेलो. जागावरती तर बिल्डिंग आहे, म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन घेतलं इकडे तर बिल्डिंग आहे आणि जो रोड आहे तो सोसायटीचा ॲक्सेस आहे, तो गेटेड आहे, तो काय पब्लिक रोड नाही आहे. असं कसं हे DP मध्ये तर आज दाखवते. मग मी शोधखोळ केली, अभ्यास केला, सर्व फायली काढली. हे DP रोड ठीक आहे, प्रस्तावित आहे, पण ज्यावेळी या प्रकल्पाला OC आली, भोगवटापत्र देण्यात आलं, तर निश्चितच जेवढी नियमावली मला माहिती आहे हा रोड DMCला हँडओव्हर झाला पाहिजे आणि तो झालेला नाही आहे. आणखी अभ्यास केला तर मग लक्षात आलं की आजच्या तारीखमध्ये पण 6 ऑगस्ट 2026ला पण मुंबई महानगरपालिकाची ऑटो DCR वरती तुम्ही गेले तर तो रोड DP रोड म्हणून दाखवतो. म्हणून मी सांगितलं की बाबा DP रोड चोरीला गेलेला आहे तर आपल्याला जाऊन एखादी वस्तू चोरी होते तर आपण पोलीसकडे जातो, तर मला पोलीसकडे गेलं पाहिजे की बाबा आमचा जनतेचा DP रोड चोरीला गेलेला आहे आणि तुम्ही शोधा कुठे.
तर सिनियर PI आधी बोलले रोड कसं चोरी सर, तुम्हाला हे बघा, हे आजचा काढलेला DP प्लॅन आहे, महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट, महानगरपालिकेला भरलेले पैसे, त्याची रसीद, त्याचं चलान, आणि आज पण दाखवतोय की इकडे DP रोड आहे आणि त्या जागेवरती गेलं तर ते नाही आहे, म्हणजे ते चोरीला गेलं. तर आता शोधा कुठे आहे. हे व्यंग यासाठी की महानगरपालिकेला लिहिलं तर सध्या महानगरपालिकेला मी दुसऱ्या एका विषयावरती 18 जुलैला लेटर लिहिलं होतं आणि 12 बाबींची माहिती मागितली होती. 3-4 बाबींचं उत्तर आलं, बाकी सर्व उडवाउडवीचे उत्तर आले की आम्ही तुम्हाला सॉफ्ट कॉपी देऊ. ती सॉफ्ट कॉपी अद्यापी निवडून आलेले जनप्रतिनिधींना महानगरपालिका द्यायला घाबरते. नाही आहे तसं नाही, त्यांना भीती वाटते की ते डेटा माझ्याकडे आला मग काय होणार, त्यांना कळते तो विषय काय. तसंच मी म्हणलं, हे त्यांना विचारलं की ते गोड 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 3 महिना उत्तर द्यायला लावणार, त्यापेक्षा रोड चोरीला गेलेले पोलिसला सांगूया शोधा. पण आता मुंबईतले रोड ही चोरीला जाऊ लागलेत. हो, आजच मी तो दाखला लोकांसमोर आपल्या माध्यमाने उघडकीस आणलेला आहे की प्लॅनमध्ये तो दिसतोय आणि जागावरती नाही आहे. तर एका अर्थाने तो चोरीला गेला आहे. तिकडे इमारत झाली की त्या सोसायटीचा गार्डन झालं की त्या सोसायटीचा पार्किंग लॉट झालं, हे आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळेल. पण मला असं वाटतं की हा अतिशय ज्वलंत मुद्दा आहे मुंबईकरांसाठी देखील. रस्ता चोरीला जातोय आणि त्यातूनही एक विजिलंट अशा नगरसेविका, त्यांच्या हे लक्षात आलं किंवा इथे असला पाहिजे आणि नंतर तुमच्यासारख्या आमदारांनी ते शोधून काढलं की चला पाहू. म्हणजे इतके जागरूक आमदार आहेत म्हणून किंवा हे माहिती तरी पडलं, नाहीतर हा विषय कोणाला कळलाही नसता. कुठे म्हणजे एका अर्थाने तुम्ही 5 वर्षानंतरही DP मध्ये बघितलं असतं तर दाखवलं असतं इकडे DP रस्ता आहे, पण तो कधी सापडलाच नसतं. पण आपण म्हणजे आता तुम्ही सुद्धा मुंबईचा अभ्यास इतकी वर्ष करताय, म्हणजे महाराष्ट्राचाच अभ्यास आहे, तुम्ही देशपातळीवर ही काम केलेलं आहे, भाजपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण गेलेले आहात. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण मुंबईकडे बघतो तेव्हा एखादा गोष्टीचा विकास होत असेल तर त्याचं स्वागत हे नक्कीच केलं जातं. मात्र नियम आणि निकष हे सांभाळून हे म्हणजे अशा पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई हा जागतिक शहर आहे. तुम्ही पूर्ण जगात कुठेही जा आणि तुम्ही हे सांगा की मी मुंबईवरून आलो आहे, त्यांना माहिती आहे मुंबई काय आहे, कुठे आहे. पूर्ण जगात एवढं प्रसिद्ध शहर मुंबई, तर मुंबईचा विकास कधी झाला नाही. आणि आपला मुंबईकरांचा भाग्य बघा की 2014ला देवेंद्र फडणवीसजी हे मुख्यमंत्री म्हणून आले आणि 2014 पासून आजपर्यंतचा 12 वर्षाचा तुम्ही मुंबईचा विकास बघितला, 19 ते 22 2.5 वर्ष तुम्ही नमूद करा, तर आज कोस्टल रोड, आज आपल्या स्टुडिओवरनं मंत्रालयाला पोचायचं असेल तर आपण सांगू शकतो की आम्ही 25 मिनिटात पोचणार. नक्कीच. आज मुंबईमध्ये मेट्रोचा जाळ, आज 3 मेट्रो लाईन ऑलरेडी ऑपरेशनल झाले. त्याच्या आधी एकच होती देवेंद्रजीचा आल्यानंतर. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो 2029च्या आधी, मी चुकत नसेल तर 7 मेट्रो लाईन मुंबईमध्ये हे ऑपरेशनल होतील. म्हणजे ट्रॅफिकचा किती ताण कमी होणार आहे आणि त्याचबरोबर मुंबईकरांचा प्रवास किती सुखमय होणार आहे याची काळजी देवेंद्रजींनी घेतलेली आहे. पण तेच आहे की मुंबईचा जेव्हा विकास होतोय आणि काही अग्रगण्य असे विकासक आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या चुका होणं हे किती गंभीर असं तुम्हाला वाटतं? कारण ओबेरॉय बिल्डर हे एक नावाजलेलं नाव आहे आणि लीडिंग मुंबईचे जे विकासक आहे त्यांच्यामधलं नाव आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या नियमानुसार व्हाव्या, निकषानुसार व्हाव्या असे साधारण अपेक्षा असतेच. मी ना विधानसभेमध्ये पण विकास नियोजन या विषयावरती बोलताना, माझे मत मांडताना नेहमी सांगितलंय की मुंबई शहरामध्ये अधिकाऱ्यांसाठी विकास नियमावलीची अटीतटी हे 2 आहेत. टोकाचे विकासकांसाठी वेगळे नियम, कायदे, कानून, अटीतटी,
आणि एक साधारण मिड साईज विकासकसाठी वेगळे नियम कानून अटीतटी. म्हणजे टोकाचा असेल तर त्याच्यासाठी काही करायचं, कसंही करून ते नियमचे एका अर्थाचे दोन अर्थ नाही, एका विषयाचे दोन अर्थ काढून मी नॉर्मल व्यक्ती आहे तर मला ते चिपकवायचं. आणि टोकाचा डेव्हलपर असेल तर त्याचा मनासारखा त्या नियमावलीचा एक अर्थ काढून त्याच्या सोयीनुसार ते वापर करायचा. हे कॉमन आहे आणि याच्यावरती मी खूप उदाहरण दिलेत. आता आपला हा जो आजचा विषय आहे तो सिंपल आहे ना. आज मी जर विकासक आहे, मी छोटा विकासक आहे, मी आयुष्यात विचार पण करू शकत नाही. ज्यांना विकास नियमावली क्षेत्रामध्ये जे काम करतात, वास्तुविशारद, सर्वेयर, विकासक, अधिकारी, हे असं वाटेल इम्पॉसिबल आहे. पण जे टोकाचे विकासक आहेत त्यांच्यासाठी एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि म्हणून कुठे नाही तर कुठे मी नेहमी सांगतो, विधानसभेत पण सांगितलं आहे की हे दुटप्पी धोरण जे अधिकारी वर्गाकडनं आहे ते चुकीचं आहे. असे मी अनेक वेगवेगळे ओबेरॉय फक्त नाही, असे अनेक वेगवेगळे उदाहरणं मी दिलेले आहेत. आणि कुठे नाही तर कुठे हे थांबलं पाहिजे. आणि मी तर देवाभाऊचा सैनिक आहे. सर्व काम हे मुख्यमंत्री नाही करणार, मुख्यमंत्रीचे सैनिक पण काही कामं करणार, त्यांचीही जबाबदारी आहे. सत्ताबरोबर जबाबदारी पण येते. खरं. आणि हे एक एकंदरीत टीम एफर्ट आहे. आणि म्हणून मला वाटते माझी जबाबदारी जिकडे जिकडे चुका आहे मी ते उघडकीस आणतो. आणि मला अभिमान आहे, माझा नेता, माझा मुख्यमंत्री जर मी एखादा विषय मेरिटवरती घेतोय तर मला कधी थांबवत नाही. खरंय. मला असं वाटतं की आणि जर अनियमितता असेल तर त्या लक्षात लोकांच्या आणून देणं हे क्रमप्राप्त आहे. हो, हे बघा, अनियमितता 550 असतील त्या प्रकल्पात, माझा इंटरेस्ट त्याच्यात नाही आहे. माझा विषय काय आहे की मला लोकांसाठी. जर ट्रॅफिकची कोंडी कमी करायची असेल तर विकास नियमावली 2034 मध्ये जेवढे रस्ते आहेत तेवढे रस्ते आपण 2034 पर्यंत मुंबईमध्ये बनवून त्याचं लोकार्पण केलं खरं. तर 100% ट्रॅफिकची कोंडी हे किमान 30 ते 35% कमी होणार. म्हणून माझा फोकस रस्त्यावरती होता, बाकी मला काही घेणं देणं नाही आहे. पण ज्यावेळी लक्षात आलं की आता रस्ताही सोडत नाही तर कुठे नाही तर कुठे एक लिमिट असली पाहिजे. खरंय. मला असं वाटतं की मुंबईतले रस्ते जर असे गायब होत गेले तर मुंबईकरांनी जायचं कुठे हा नक्कीच प्रश्न आहे. मी तुम्हाला एक छोटंसं सांगतो. हा जो जोड रस्ता जिकडे प्रस्तावित आहे त्याचा एक 500 मीटर पुढे एक नवीन जोड रस्ता, अशाच मी डीपी घेऊन बसलो होतो. 2022 ची बाब आहे. आणि भेटलं आणि महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही ते सर्व संपादन करून घेतलं. टेंडर झाला, वर्क ऑर्डर झाला आणि आता तो 90% रस्ता कंप्लीट झाला आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो एक दिवाळीपर्यंत आमचा टार्गेट आहे त्याचा लोकार्पण करावा. त्या एका नवीन जोड रस्त्यामुळे LBS रोड सोनापूर जंक्शनवरची ट्रॅफिक आहे त्याची कोंडी कमी होणार, कारण लोकांना एक ऑल्टरनेट रस्ता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाण्यासाठी भेटणार आहे. खरं. तर डीपी बनवला कशासाठी आहे? इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि तुम्ही बघा 2014 नंतर डीपी इम्प्लिमेंटेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. खरंय. खरंय. पण मला असं वाटतं की मुलुंड पश्चिम आणि नाहूरचा एक विषय नक्कीच आहे की इथे सुद्धा मोठे मोठे टॉवर्स उभे राहत आहेत, पण LBSची रुंदी जी आहे ती तेवढीच आहे. त्यामुळे ह्या टॉवरमध्ये जी लोक आलेली आहेत की ज्यांना छान घर, मोठं घर दिसतं, त्यालाही वाटतं की चांगली डबल पार्किंग असावी, पण पार्क करून जेव्हा ती गाडी गेटच्या बाहेर येते तेव्हा कळतं की इतकं ट्रॅफिक लागलेलं आहे की आपण नेमके कुठे पैसे इन्व्हेस्ट केले हा प्रश्न होतो. वेस्ट आहेत की इन्व्हेस्ट आहेत. बघा, LBS रोड जो आधी होता, माझा तर जन्मच मुलुंडमध्ये झालाय, त्यापेक्षा आता दुप्पट त्याची रुंदी झालेली आहे. आणि मी चुकत नसेल तर जवळपास
36 मीटरचा रोड झालाय LBS रोड. आता ट्रॅफिक आहे म्हणून देवाभाऊंनी काय केलंय, जे आमची मेट्रो चालली आहे ते LBS रोडवरनं चालली आहे. अपेक्षा आहे की 2027 पहिला क्वार्टरपर्यंत ही मेट्रोचा लोकार्पण व्हायला पाहिजे. ते जर झाला तर ऑटोमॅटिक LBS रोडची ट्रॅफिक कोंडी कमी होणार. कारण ही मेट्रो तुम्हाला दुसरा मेट्रोशी जोडणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही मेट्रोचा जाळ बघितला तर मुंबईच्या कोणत्याही भागामधनं तुम्ही कोणताही भाग मेट्रोचा जाळ चेंज करावं लागणार, पण तुम्ही पोचणार. बरोबर. तर ते नियोजन देवेंद्रजींनी केलेलं आहे ऑलरेडी. आणि दुसरा टावर्स आहे वो आहेत 60-60 65 माळ्याचे टावर्स झालेले आहेत. आता वस्ती वाढत चालली आहे, जागा तर लिमिटेड आहे. पण माझं एक वैयक्तिक मत आहे, जे विकास नियमावलीमध्ये मी नेहमी सजेशन्स दिलेत की तुम्ही पार्किंगवरती जो कॅप टाकतात, आता हा ओबेरॉयचा प्रकल्प तुम्ही एक 2 BHK घेतला तर साधारणपणे 2.25 कोटीचा तो 2 BHK आहे. पण तुम्हाला महानगरपालिका तुमच्या फ्लॅटच्या अगेन्स्टमध्ये पार्किंग एकच देते अलॉट करते. विकासक म्हणेन 2 पार्किंग तर ते म्हणणार नाही नाही तुम्ही 2 नाही घेऊ शकत. अरे 2.25 कोटीचा फ्लॅट आहे, नवरा बायको दोन्ही कामाला जातात, एक 5-5 लाखाची गाडी का नाही घेऊ शकत ते? तुम्ही म्हणणार नाही, तुम्ही 2 BHK घेतलाय, तुम्ही एकच गाडी पार्क करू शकतात, मग दुसरी गाडी रोडवरती पार्क करा. कधी पण आज मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही प्रश्न विचारला की 60-60 माळ्याचे टॉवर झाले. हाँगकाँग हे डेव्हलप्ड सिटी आहे. हाँगकाँगमध्ये FSIचा कॅपच नाही आहे. म्हणजे एखादा विकासकांनी सांगितलं मला 50 माळ्याची बिल्डिंग बांधायची आहे 2000 मीटरच्या प्लॉटवरती, बांध. मला 300 गाड्यांची पार्किंग द्यायची आहे, करा. आपला अधिकाऱ्यांचा आर्ग्युमेंट काय आहे की नाही नाही मग काय करतात तुम्ही पार्किंगमध्ये मिसयूज करतात. तर तसे कायदे आणा की जर तुम्ही पार्किंगचा मिसयूज केला तर आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकू. बरोबर. चोरी 1 करतो, सजा तुम्ही 100ला देतात. आणि इन प्रिन्सिपल तुम्ही या मुळात जो शहराचा प्रॉब्लेम आहे की लोकांकडे पर्याय नसल्यामुळे ते रस्त्यावरती गाडी पार्क करतात, ट्रॅफिकची कोंडी वाढते. हा अतिशय गहन प्रश्न आहे खरं तर. आणि काय होतं ना, हे नेहमी पाहिलं जातं की एखादा माणूस जर फ्लॅट विकत घेत असेल तर तो पार्किंग बघायला जात नाही. हो. आता ह्या ओबेरॉय प्रकल्पाची गंमत सांगतो. गंमत कशी आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की होईल तेवढा शक्य ते क्लीन एनर्जीचा वापर करा. प्रदूषण मुक्त मुंबई करायचा असेल तर सोलार एनर्जी, आपण गाडीमध्ये आलो तर इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर वाढला पाहिजे, तर आपलं प्रदूषणची मात्रा कमी होणार. आता याच ओबेरॉय सोसायटीचे सर्व लोक माझ्याकडे आले होते. बरं. की आमच्याकडे पार्किंग आहे, आम्ही तर इलेक्ट्रिक व्हेकल घेतली की शहराचं प्रदूषण कमी होईल. तर हा म्हणतो की नाही 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 नाही, तुम्ही इकडे इलेक्ट्रिक मीटर नाही बसवू शकत, चार्जिंग कशी करणार? खरं नाही, ते तुम्ही बाहेर कुठे करा, इकडे पार्किंग लॉटमध्ये चार्जिंग बसवता नाही येणार. किंबहुना तुम्ही 4th लेवलवरतीच मीटर बसवू शकतात, कारण CFOची परवानगी नाही आहे. म्हणजे तुम्ही उद्या एक EV घेतली, तुमची सोसायटीमध्ये अलॉटेड पार्किंग आहे, A103 तिकडे लिहिलेलं असेल. आता EV घेतली म्हणून तर मी कुठे जाऊन चार्जिंग करू? 3ऱ्या लेवलच्या पार्किंगवरती, तिकडे दुसऱ्या कोणाची पार्किंग आहे. म्हणजे तुम्ही आपसात भांडा, आम्हाला घेणं देणं नाही आहे. म्हणजे हे छोटी छोटी बाब आहे. खरंय खरंय, पण ही फार मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे ना. आता यांनी फ्लॅट घेतला, राहायला गेले, त्यांनाही वाटलं की प्रदूषण कमी झालं पाहिजे. आपल्या जिथपर्यंत प्रत्येक नागरिक त्यांचं योगदान देणार नाही, मुंबईचं प्रदूषण कमी नाही होणार. इनफॅक्ट मला वाटतं की EV मशीनचे अशा पद्धतीने चार्जिंग स्टेशन लावल्यानंतर गव्हर्नमेंटकडून मला वाटतं BMC मध्ये काही नियम आहेत, त्यानुसार तुम्हाला काही कन्सेशन्स पण मिळतात.
सो इट इज सो मॅन्डेटरी. मॅन्डेटरी. पण हे याच ओबेरॉय प्रकल्पामध्ये एक मोठा वाद चाललाय. ओबेरॉयनीच नोटीस काढली आहे की तुम्ही चार्जिंग मीटर नाही बसवू शकत. असं का नाही बसवू शकत? नाही, फायर डिपार्टमेंटकडनं परवानगी नाही आहे. मला कधी कधी कळत नाही आहे हे काय चाललंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात होईल तेवढं क्लीन एनर्जीचा वापर करा. प्रधानमंत्री म्हणतात की आपल्याला जे जागतिक ग्लोबल जे वॉर्मिंग चालू आहे त्याच्यात आपल्याला प्रदूषण कमी करता आलं तर आपल्या देशासाठी चांगलं आहे. ईव्हीचा वापर वाढवा, सबसिडी आहे इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये. बरोबर. पण सोसायटीमध्ये तुम्ही चार्जिंग मीटर नाही लावू शकत. आणि हे कोण बोलतोय? एवढा मोठा विकास आहे. तर कुठे नाही तर कुठे मला वाटतंय की आपण कुठे चाललोय का? मुंबई शहर कुठे चाललंय? म्हणजे विकासकाचा मनात येईल तो करणार का? ते खरं आहे. आणि इतक्या मला वाटतं मोठ्या प्रमाणावर आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स लोक प्राधान्यानं घेत आहेत. तर हे तर बेसिक एम्युनिटी आहे, आता ही गरज आहे लोकांची. आणि तुम्ही सर्वात महाग प्रोजेक्ट आहे मुलुंडचा तो. तिकडे म्हणतात की नाही इकडे चार्जिंग नाही करायची, तुम्ही जिकडे ऑफिसला जातात ना कामाला तिकडे चार्जिंग करा. असं नसतं, त्याला चार्जिंगला एक मीटर लागलेला असतो आणि यू आर पेएबल म्हणजे फॉर तुम्ही दॅट. बाहेर करा, इकडे नाही करू शकत. म्हणजे हे काय? हे तिकडचे ओबेरॉय मध्ये राहणारेच नागरिक हे समस्या घेऊन माझ्याकडे आले होते. म्हणून मी निश्चितच मी फायर डिपार्टमेंटशी बोलतो की अशी अटीतटी कशी असू शकतात. पण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दिलं. नक्कीच. मला असं वाटतं मुलुंड आता मोठ्या प्रमाणावर वाढतंय आणि व्हर्टिकल वाढतंय. सो टॉवर किती मजल्याचा असला पाहिजे? तुम्ही मला म्हणालात की 65 माळ्याच्या इमारती होत आहेत, तर एका परिसरामध्ये किती टॉवर असावेत? काही असं नियोजन आहे का? आता इतकी वर्ष तुम्ही हा सगळा विषय हाताळताय, एक आयडियली कसं असलं पाहिजे असं तुम्हाला एक सारासार वाटतं या सगळ्यामध्ये? बघा, ज्या वेगाने शहराचा विकास होतोय, ज्या वेगाने शहराचा जनसंख्या वाढत चालली आहे, टॉवर विल हॅव टू गो व्हर्टिकल. त्याच्यात तर काही दुमत नाही आहे. आणि आपल्या विकास नियमावलीमध्ये खूप क्लॅरिटी आहे की फॉर एक्झाम्पल मुलुंडमध्ये तुम्ही 100 माळ्याची इमारत पण बांधू शकतात. सब्जेक्ट टू तुमच्याकडे FSI असली पाहिजे. सब्जेक्ट टू त्याची अतिटती आहे, तुम्ही बांधू शकतात आणि त्याच्यात काही वाईट नाही आहे. कारण तुम्ही व्हर्टिकल गेल्यावरती तुमचा जो खालचा भूखंड आहे तो तुम्हाला ओपन स्पेस जास्त भेटतात. सो नथिंग रॉंग इन इट. बट त्याचबरोबर आपल्याला हेही काळजी घ्यावी लागणार की आपण इन्फ्रा किती देतोय. आणि म्हणून तर वाढत चाललंय. मुलुंडमध्ये 60, 65, 66 माळ्याची किमान आता 20 इमारतपेक्षा जास्त आहे. बापरे. एक स्कायलाईन तुम्हाला स्क्रॅपर्स झाले ते. हायवेवरनं तुम्हाला भांडूप क्रॉस केलं की मुलुंडची स्कायलाईन दिसते. नथिंग रॉंग इन इट. पण याच लोकांसाठी त्यांचा निवडून आलेला आमदार म्हणून मी तर आधीपासून हे एनविजन केलं की हे सर्व होत चाललंय. तर मी काय केलं की बाबा एका मोठ्या भूखंडावर आम्ही आता बर्ड पार्क उभारतोय. अरे वा. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही त्याचं भूमिपूजन केलं आणि दिवाळी 2028 मध्ये त्याचं लोकार्पण करायचं टार्गेट आहे. आणि सिंगापूरचा जुरॉंग बर्ड पार्क सारखा मुलुंडमध्ये आम्ही बनवतोय आणि काम चालू आहे. म्हणजे हे प्रस्तावित नाही आहे, काम चालू झालेलं आहे. त्याचबरोबर नवीन जोड रस्ते करा. मुलुंड पूर्वमध्ये पेट्रोल पंप आजपर्यंत नाही आहे आणि मी विषय तो हाती घेतला की पेट्रोल पंप करावंच लागणार. मी माझ्या लोकसभेची निवडणुकीमध्ये माझ्या वचननामामध्ये सांगितलं होतं की मुलुंडमध्ये पेट्रोल पंप मी करून दाखवणार. ते भाग वेगळा आहे की मी निवडणूक हारलो, पण मनात संकल्प घेतला होता आणि मला एक एक्झाम्पल सेट करायचा होता की हारलेला उमेदवार पण हा काम करून दाखवू शकतो. आज महाराष्ट्र शासनाने मुलुंड पूर्वमध्ये भूखंड राखीव केला, त्यावरती रिझर्वेशन होतं, ते बदली होण्याची प्रक्रिया आता संपत आली आणि याच महिन्यामध्ये अपेक्षा आहे ती न्यूज
ती बातमी आम्ही लोकांसमोर आणणार की सर्व परवानग्या आल्या आणि मग त्याचा टेंडर पेट्रोल पंप बांधायचा बाहेर पडणार. तर अशी वेगवेगळी आपल्याला इमारत बरोबर लोकांच्या सोयीसुविधांसाठी इन्फ्रा पण बनवावा लागतो. खरंय खरंय. आणि माझं नशीब आहे, मुंबईकरांचा नशीब तुम्ही सांगा, महाराष्ट्राचं नशीब सांगा की एक अशा व्यक्ती मुख्यमंत्री होऊन बसलाय जो या विषयाचा मास्टर आहे. आणि त्यांना आपण एक छोटा 2 मिनिटाचा प्रेझेंटेशन दिला की त्याला एकदम क्लिक होते की काय आहे आणि ते फटाफट निर्णय घेतात. आणि म्हणून आपण मुंबईचा एवढा विकास बघू शकतो. खरंय. आणि फार कमी वेळामध्ये इन्फ्रामॅन म्हणून त्यांची जी ओळख झालेली आहे ती किंबहुना याच तर मला ते खूप सोपं जातो. मी ज्यावेळी साहेबांकडे जातो की साहेब हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट खूप महत्त्वाचं आहे, 2 मिनिटात त्यांना होते हो केलंच पाहिजे. मुलुंड गोरेगाव लिंक रोड बद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल. सध्याचं स्टेटस काय आहे आणि कधीपासून हे कार्यान्वित होईल असं हे वाटतं बघा, तुम्हाला? गोरेगाव साईड जो टनल बोरिंग आहे त्याची सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही आताच मे 31ला ते जिकडे टनल बाहेर पडणार आहे मुलुंडमध्ये त्या अमरनगर परिसरामध्ये पहिल्या टप्प्यात 300 झोपडीधारकांना आम्ही ऑलरेडी शिफ्ट केलं. आता दुसऱ्या टप्प्यात आम्ही जवळपास 300 झोपडीधारक आणखी शिफ्ट करणार आहोत. जिकडे हे टनल ओपन होणार आहे त्याचा पुढे तुम्ही जर बघितलं GMLR वरती तर एकंदरीत पूर्ण वेगाने सर्व काम चालू आहे. नाहूर क्षेत्रात जो रेल ओव्हर ब्रिज बांधायचं होतं ते 50% कंप्लीट झालेलं आहे आणि आता त्याचं दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे. आणि मला जे दिसतंय 2027 डिसेंबरपर्यंत मुलुंडचा भाग एका अर्थाने त्याचा लोकार्पण होणार. आणि ज्या दिवशी हे टनलिंगचं बोरिंग 1.5 वर्षाच्या कालावधीत बाहेर आलं, मला हे दिसतंय 2028 एंडपर्यंत GMLR हे लोकांसाठी खुला ठेवण्यात येणार. वा. ऐरोली जंक्शन बद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की ऐरोली जंक्शनचा जो विकास चालू आहे तिथे क्लोवर लीफच्या पद्धतीनं इंटरचेंज उभे राहणार आहेत, तर हे कधीपर्यंत पूर्ण होऊ शकेल? खूप आनंदाने मी तुम्हाला सांगतो की ही संकल्पना मी मांडली होती. महानगरपालिकाने त्याला मान्यता दिली, त्याचं टेंडर झालं. याच्यात फक्त क्लोवर लीफ नव्हता, ग्राउंड लेवलवरती चौघे दिशामध्ये फ्री लेफ्ट टर्न हे पहिल्या टप्प्यात करायचं, कारण क्लोवर लीफ करायला 2 ते 2.5 वर्ष जाणार. आणि म्हणून मी मागणी केली होती की साधारणपणे ऐरोली जंक्शनला तुम्हाला मुलुंडमधनं जर मुंबई किंवा ऐरोली किंवा ठाण्याला जायचं असेल तर जंक्शन क्रॉस करायला साधारणपणे 20 ते 25 मिनिट लागतात. कारण एवढं ट्रॅफिकची कोंडी आहे. आणि तिकडे 4 फ्री लेफ्ट टर्न इन ऑल 4 डायरेक्शन जर आपण केलं, जागा आहे, तर आजची जी 20-25 मिनिटाचा वेटिंग टाइम आहे ते तुमचा 8 मिनिटावरती येणार. आणि आनंद या गोष्टीचा आहे की 4 पैकी 2 फ्री लेफ्ट टर्न चा काम पाऊस संपला की चालू होणार आहे. आणि जो टार्गेट दिसतोय डिसेंबर एंड पर्यंत 2 फ्री लेफ्ट टर्न, म्हणजे तुम्ही मुंबईवरनं जर मुलुंडमध्ये आतमध्ये शिरतायत तर तो फ्री लेफ्ट टर्न, आणि मुलुंडवरनं तुम्हाला ठाण्याला जायचं असेल तर तो फ्री लेफ्ट टर्न, हे डिसेंबर एंड पर्यंत 99% याचा लोकार्पण होऊन जाईल. म्हणजे एक मोठा रिलीफ पुढच्या वर्षाच्या आधीच मिळणार आहे. मुलुंडकरांना ट्रॅफिकचा या जंक्शनवरती भेटणार आहे. आणि क्लोवर लीफ हे मुंबईचा पहिला क्लोवर लीफ असणार आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे ही कन्सेप्टच इतकी जबरदस्त आहे. मला असं वाटतं की हा मला वाटतं पायलट प्रोजेक्ट आपण कन्सिडर करूया आणि इतर ठिकाणी सुद्धा अशा धर्तीवर करता नक्कीच येऊ शकते. मी हेही सांगू शकतो महाराष्ट्रात हा पहिला आहे. देशाचं मला माहित नाही, पण असेल तरी देशात क्लोवर लीफ 1 किंवा 2च असेल. महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच हे पहिलं आहे आणि तो आपल्या मुलुंडमध्ये. आणि याचा एक ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगतो. एकदा तुम्ही GMLR वरती आले की थेट कर्नाक बंदर पर्यंत तुम्ही सिग्नल फ्री जाणार. वाह. किती वेळ वाचेल ह्याच्यामध्ये? साधारण जवळपास 50 मिनिटं. वाह वाह वाह. कारण आज आपण काय करतो, आपल्याला मुंबईला जायचं असेल तर आपण ऐरोली जंक्शन वरती अडकतो, खरं, मग चेंबूर पर्यंत जातो, मग चेंबूरवरनं फ्रीवे घेतो आणि कर्नाक बंदर पर्यंत जातो. बरोबर. तर आता GMLR सोबत आम्ही पूर्व द्रुतगती मार्गवरती
एलिव्हेटेड कॉरिडॉर पण बनवतोय जे थेट ठाण्यापासून चेंबूर फ्रीवेला कनेक्ट करणार आहे. जे एकदा हे सर्व ऑपरेशनल झालं की तुम्ही मुलुंडमधनं जसं GMA टच केलं तर थ्रू आउट कर्नाक बंदरपर्यंत तुम्ही सिग्नल फ्री जाणार, जे एका अर्थाने अतिशयोक्ती नाही आहे हे, पण तुम्ही 25 ते 28 मिनिटात कर्नाक बंदर पोहोचणार. वा, मला आणि असं वाटतं की तिथपर्यंत ब्रेक कर्नाक- फ्री. हो, सिग्नल फ्री, हा. ब्रेक फ्री, हॉर्न फ्री, आणि कर्नाक बंदरवरून मरीन ड्राईव्हचा जो टनल आहे तोही तिथपर्यंत ऑपरेशनल झाला असेल. म्हणजे तुम्हाला जर मंत्रालय जायचं असेल आणि तुम्ही GMLR मुलुंडमध्ये चढले तर तुम्ही नरिमन पॉइंट मंत्रालय हे साधारणपणे 40 मिनिटात पोहोचणार. वा, ही दुरी जी आहे ती 40 मिनिटामध्ये मुलुंडकर कव्हर करतील असं तुम्ही म्हणताय. हो. पण मुलुंडकरांची जे स्वप्न आहे की मुलुंडला सुद्धा मंत्रीपद मिळालं पाहिजे, तर ही जी दुरी आहे ही कधी संपेल असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, तुम्ही सांगितलं मी 93 पासून कामाची सुरुवात केली. खरंय, खरंय. त्याच्या आधी मी स्वयंसेवक होतो. 33 वर्ष या पक्षात झाले. वॉर्ड, मंडळ, जिल्हा, मुंबईचा अध्यक्ष 2007ला झालो. त्यानंतर BJPमध्ये मुंबईचा उपाध्यक्ष झालो. आता कोषाध्यक्ष आहे गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्राचा. आमचा जे संस्कार आहेत, आम्ही आमच्या नेत्यांकडे कधीही काहीही मागत नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली ती स्वीकारायची, ते काम करायचं, प्रामाणिकपणे काम करायचं आणि पुढे जायचं. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो की एकदाही माझ्या मनात हे प्रश्न नाही पडलं की हे कधी होणार. कारण मी ते अनुभवलंय की जेव्हा योग्य वेळ येईल, पक्षाचे नेते त्या वेळेवरती, त्या पदावरती कोणाची गरज सर्वात जास्त आहे त्याला बसवतात. आणि हे मी 33 वर्षापासून बघतोय. तर मला कधी अशी उत्सुकता होत नाही का, मनात प्रश्न नाही पडत की मी हे कधी बनणार की ते कधी बनणार. जेव्हा वेळ येईल, समोरून कॉल येणार आणि सांगणार तुला आता हे जबाबदारी घ्यायची, तर मी त्या भांगडीत पडत नाही. मी माझं काम करतो. लोकसभा तुम्ही याआधी पण आता लढलेली आहे आणि आता डिलिमिटेशन येते. हो. त्यामुळे पूर्ण डिलिमिटेशन नंतर मतदारसंघामध्ये सुद्धा लोकसभा ही वाढणारी आहे. बरोबर आहे. तर ह्यावेळी लोकसभेची तुम्हाला वाटते का की आपण लढलं पाहिजे, किंवा तशी जर अशी डेमोग्राफी बदलली आणि जर आता तुमच्याकडचा भाग अधिक असेल तर सर्वसाधारण असं असतं की तिकडचा जो नेता आहे की ज्याला एक्सेप्टेबिलिटी आहे अशा माणसाला साधारणतः, म्हणजे गेल्या वेळी सुद्धा तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये पक्षानं जबाबदारी दिली होती. तर पुन्हा एकदा जे राहिलेलं काम आहे. खासदार संजय पाटील ज्यावेळी NDA मध्ये आले, तुमचाच माध्यमांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि मी सांगितलं होतं की मी त्यांचा NDA मध्ये स्वागत करतो. मग मला प्रश्न विचारलं की तुमचा लोकसभेचा काय, आणि माझा तेव्हा जो उत्तर होता, आज पण तो उत्तर आहे, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जेव्हा म्हणेन आता ही जबाबदारी तुझी, त्या दिवशी ती जबाबदारी माझी. तिथपर्यंत मी भविष्यात मला काय भेटणार आहे ते सर्व मी विचार करत नाही. कारण मला वाटतंय ते वेस्ट ऑफ टाईम आहे. जेव्हा जेव्हा जे काय घडणार असेल आणि पक्षाला ज्यावेळी जे योग्य वाटेल ते पक्ष करणार, मग त्याची चिंता का करावी. आज पक्षाने दुसऱ्यांदा आमदार बनवलं आहे. आज मुलुंडकरांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे. मला त्यांचे भरभरून आशीर्वाद भेटतात. तर 2029 पर्यंत मी आमदार आहे. तिथपर्यंत मी मुलुंडमध्ये किती सोय सुविधा लोकांसाठी करू शकतो, किती नवीन प्रकल्प आणू शकतो, किती नवीन उद्यान बनवू शकतो, किती नवीन जोड रस्ते करू शकतो, माझा पूर्ण फोकस त्या विषयावरती असतो. खरं, मला असं वाटतं पायाभूत सुविधा, जसं मी मगाशी म्हटलं की हा तुमचा फोर्टे राहिलेला आहे. ह्या विषया संदर्भामध्ये अनेक वेळा तुम्ही लक्ष वेधलेलं आहे, विधानसभेमध्ये देखील. झोपडपट्टी पुनर्विकास, मला असं वाटतं की मुलुंडमध्ये सुद्धा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काची आणि चांगली घरं मिळवून देण्यासाठी तुमची धडपड ही कायम असते. तर ह्याबद्दल काय सांगाल? की माझा स्वप्न आहे की मुलुंडला झोपडपट्टी मुक्त करावं.
कारण झोपडपट्टीमध्ये जे आपल्या नागरिकांची अवस्था आहे, आज शासनाने एवढे डायनामिक स्टेप्स घेतलेत मुंबईला वेगाने झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी. येणाऱ्या काळात मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, तुम्हाला मुंबईची डेमोग्राफी चेंज होताना लवकर भेटणार आहे. बिकॉज गव्हर्नमेंट एवढं पॉझिटिव्ह आहे, शासन एवढे सकारात्मक पाऊल उचलत आहे. आणि माझा विश्वास आहे की मुलुंड पण लवकर झोपडपट्टीमुक्त होणार. आणि त्यासाठी मला जे काय करावं लागेल मी करतो. मी आज माझ्या क्षेत्रातला झोपडीधारकांना सांगतो की तुम्ही विकासकला जाऊन विचारा त्याला माझी काय मदत पाहिजे. अधिकारी वेळेवरती परवानग्या देत नाही, तुमचा पात्रता वेळेवरती होत नाही, तुमचा प्रकल्प कुठेही रेड टेपिझममध्ये अडकला, मला सांगा, मी स्वतः जाऊन क्लिअरन्स आणेन. कारण माझी इच्छा आहे की वेगाने ते प्रकल्प संपलं पाहिजे. कारण ते प्रकल्प संपला की माझे हे जे मुलुंडकर आहेत, जे गलिच्छ वस्त्यामध्ये राहतात, ते चांगले 300 फुटाचे घरामध्ये जाणार. खरं. आता बघा, देवेंद्रजींनीच हे निर्णय घेतला की 2000 ते 2011 पर्यंतचे झोपडीधारकांना आपण सशुल्क पात्र करू. म्हणजे त्यांचाही जो मार्ग होता विकासाचा तो मोकळा झालाय. मुंबई शहरला झोपडपट्टी मुक्त करणं हे देवेंद्रजीचा टार्गेट आहे. आणि त्यांचा एक सैनिक म्हणून माझा टार्गेट आहे की मुलुंडला लवकरात लवकर आपण झोपडपट्टी मुक्त कसं करू शकतो. मला असं वाटतं आरोग्य आणि शिक्षण ह्या क्षेत्रात देखील तुमचं काम नक्कीच आहे. श्री चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू मुलांसाठी शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी वैद्यकीय उपचार तुम्ही गेल्या अनेक दशकं आता देताय. तर किती अशी माणसं ज्यांचा या सगळ्याचा त्यांना फायदा झाला असेल असं तुम्हाला वाटतं या योजनेमुळे? अशा नंबर मी कधी बघितला नाही, पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की तो नंबर आता एकंदरीत 5-6 वर्षाचा बघितला तर हजारोमध्ये निश्चित असणार. आणि आम्ही ट्रस्टच्या माध्यमाने काय करतो की एखादा विद्यार्थी आला, आणि बघा हे जीवन आहे, आयुष्यात उतार चढाव होत असतात. आणि कधी त्यांच्या आईबाबांची आर्थिक परिस्थिती नसेल, ते मला भेटायला आले की आम्ही एक रक्कम ठरवली आहे, प्रति विद्यार्थी तेवढी रक्कम आम्ही डायरेक्ट शाळेच्या नावाने चेक देऊन टाकतो. त्याचबरोबर एखादा गरीब हे उपचार घेत असतो, कधी त्याला MRI लागते, कधी CT स्कॅन लागते, कधी हॉस्पिटलमध्ये पैसे कमी पडतात, तर आम्ही हॉस्पिटल आहे किंवा MRI स्कॅनिंग सेंटर आहे त्याच्या नावाने डायरेक्ट चेक देतो, पाठीमागे पेशंटचं नाव लिहितो, त्यांना सांगतो तुम्ही जाऊन द्या. कारण मला असं वाटतंय, जे शिकवण माझ्या वडिलांनी मला दिली की तुम्ही आयुष्यात जे तुमची कमाई आहे त्याचा एक भाग तर आपण आपल्या कमाईमधनं लोकांसाठी केलंच पाहिजे. कारण चांगले कर्म केले तर तुमचं नेहमीच चांगलं होणार. आणि शेवटी आपल्या धर्मामध्ये तर आहे की कर्म चांगले करा. आपल्या भगवद्गीतामध्ये पण लिहिलेलंच आहे की तुम्ही कर्म करा आणि रिझल्टची चिंता करू नका. मी त्या प्रिन्सिपलला मांडणारा व्यक्ती आहे की आज देवानी मला दिलंय, तर कुठे नाही तर कुठे आपल्याच मुलुंडमध्ये राहणारे आपलेच लोक, त्यांनाही आपल्या इन्कममधनं एक 10% तर त्या कॉजमध्ये गेलंच पाहिजे. खरं. एक प्रश्न प्रामुख्याने विचारायचा वाटतो की ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी नाही असं पूर्वी लोक म्हणायचे, पण आता मधला जो काही काळ आहे याच्यामध्ये कांजूरकडे एकीकडे मेट्रोच्या डेपोचं काम चालू आहे, तर ठाण्यापासून ते घाटकोपरपर्यंत फ्रीवेचं काम सुरू आहे. वाहतूक पोलीस या सगळ्यातून खरंच ही कोंडी सोडवण्यामध्ये तितकेसे दरवेळी यशस्वी होत नाहीत आणि मग लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. तर याच्यावर काय रामबाण उपाय असं वाटतोय तुम्हाला? रामबाण उपाय मी ऑलरेडी सांगितलं की 2028 पर्यंत हे पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडोर हे फ्रीवेला कनेक्ट होणार. आणि मुलुंडवरनं तुम्ही GMLR चढले किंवा मुंबईवरनं मुलुंड येण्यासाठी तुम्ही फ्रीवे चढले की 40 मिनिटात तुमचा प्रवास संपणार आहे.
आज ट्रॅफिकची कोंडी प्रचंड आहे. पण का आहे की आज हायवेवरती 2 लेन दोन्ही बाजू एलिव्हेटेड कॉरिडोरच्या कामासाठी तिकडे काम चालू आहे. तर तुम्हाला ते त्रास भोगावा लागेल. आपण बघितलंय की जिकडे जिकडे मेट्रोचे पण पिलर उभारण्याचं काम चालू होतं तर ट्रॅफिकची कोंडी व्हायची. सेम सिच्युएशन आज ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आहे आणि 1.5 वर्ष हे त्रास होणार आहे आणि त्यानंतर आयुष्यभर तुम्ही 40 मिनिटात तो प्रवास करणार आहात. खरंय. त्यामुळे मला असं वाटतं कधीतरी तुफान वेगाने जर तुम्हाला जायचं असेल तर थोडासा त्रास हा सहन करावा लागतो. तर तो काम सुरू आहे आणि तुम्ही म्हणताय 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये ते आणि त्यानंतर सुटकेचा श्वास हा आयुष्यभरासाठी मिळणार आहे. अशा कुठल्या 2 ते 3 गोष्टी तुम्ही सांगू शकाल की त्या तुमच्या रडारवर आहेत की मुलुंडकरांसाठी काही झालं तरी 29च्या आधी मी हे करून देणार असं तुम्ही ठरवलंय? बघा, बर्ड पार्क येस ऑलरेडी करतोय. पेट्रोल पंपची चांगली बातमी या महिन्यातच अपेक्षित आहे. तर तिसरी मोठी म्हणजे मी एक प्रस्ताव दिलं होतं की मुलुंड हा संजय गांधी नॅशनल पार्कला लागून आहे. ती वन विभागाची बाउंड्री आमच्या मुलुंडमध्ये पण येते आणि मी एक प्रस्ताव दिलाय की मुलुंडमध्ये त्या वन विभागाला लागून जी जागा आहे तिकडनं आमचा डोंगरावरचा जो टोक आहे ते एक पॉइंट त्याला तारामती पॉइंट म्हणतात. तिकडे आई तारामतीचं मंदिर आहे, प्राचीन काळ छोटासा मंदिर आहे. आणि मी कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंग खूप करायचो आणि आम्ही ते मुलुंडवरनं कॅनेरी केव्स पर्यंत चालत जायचो. 1 तासात आम्ही कॅनेरी केव्स बोरिवलीला पोहोचायचो. बरं. पण तुम्ही जसं तारामती मंदिरच्या पॉइंट वरती पोहोचले की तुमचा समोरचा जो दृश्य आहे तो एवढा सुंदर आहे की तुम्ही कल्पना नाही करू शकत की अशी नैसर्गिक सौंदर्य असणारी जागा हे मुंबईमध्ये आहे. बरं. तुळशी तळावाला ज्यावेळी तुम्ही वर्ण बघतात आणि त्याचा अवतीभवती आजूबाजूला संजय गांधी नॅशनल पार्क, हिरवागार नॅशनल पार्क ज्यावेळी बघतात तुम्हाला वाटतं तुम्ही कुठे आले, हे मुंबईमध्ये असं आहे. आणि हे मी आयुष्यभर बघितलं होतं कारण आम्ही नेहमी ट्रेकिंगला जायचो. म्हणून मी बोललो की जे कधी गेलेच नाही त्यांच्यासाठी एक केबल कार जर आपण केली आणि वरती तारामती मंदिरकडे एक चांगली ऑब्झर्वेटरी बनवली आणि मग लोकांना कळेल की मुंबईमध्ये नैसर्गिक सौंदर्याचा एवढा मोठा खजाना आहे, एवढा सुंदर आपण कल्पना नाही करू शकत, एवढा सुंदर दृश्य आहे तो तुळशी तळावाचा. आणि म्हणून मी ती प्रस्तावना दिली. मुख्यमंत्री साहेब खूप सकारात्मक होते. आता PWD विभागाने त्याचा कन्सल्टंट याची अपॉइंटमेंट केली आहे की त्यांनी पूर्ण डिझाईन, कॉन्सेप्ट, फिजिबिलिटी तयार करून प्रेझेंटेशन द्यावा. त्याचा पहिला टप्पा आम्ही बघितलाय, खूप सुंदर आहे. आणि मग केंद्राकडनं त्याची सर्व परवानग्या घेतल्यानंतर सर्व परवानग्या आली की 1 वर्षाचं काम आहे तो. आणि मग पर्यटनच्या दृष्टीने आज मुंबईमध्ये पर्यटनसाठी काय आहे मुलुंडमध्ये की तुमचे नातेवाईक आले किंवा घरी पाहुणे आले बाहेरनं तर तुम्ही म्हणणार कुठे नेऊ, जायला 2 तास लागतील, यायला 2 तास लागतील. आज पर्यटनासाठी एके बाजूला जागतिक स्तराचा बर्ड पार्क, केबल कार झाला तर आपली तरुण पिढी ते ज्येष्ठ नागरिक पर्यंत जे काही त्या तिकीटचा शुल्क असेल 100-200 रुपये दिले, 10 मिनिटात तुम्ही वरती पोचले, एक चांगला आनंद, नैसर्गिक आनंद घेतला, तासाभरात खाली आले. तेच तर आपल्या मेमरीज मध्ये राहतो. आपण ज्यावेळी लहान असताना माथेरानला गेलो किंवा महाबळेश्वरला गेलो तर ते पॉइंट्स आणि तो नैसर्गिक सौंदर्य असणारा दृश्य आज पण आपल्या मेमरीमध्ये आहे. तेच मुंबईमध्ये पण असणार. तर पर्यटनाच्या दृष्टीने पण हे जबरदस्त एक प्रकल्प होणार आहे. ते मला 2029च्या आधी जमलं, देवाचा आशीर्वाद असेल तर करूनच घ्यायचं आहे, लोकार्पण करायचं आहे, फक्त हे नाही करायचं. त्याचबरोबर मुलुंडच्या कचरा भूमीवर बरोबर मी गोल्फ कोर्सची प्रस्तावना दिलेली आहे आणि महानगरपालिका आयुक्त यांनी PGTI याचे अध्यक्ष कपिल देवजी आहेत
आपले क्रिकेट टीमचे कॅप्टन होते, त्यांना फिजिबिलिटी सर्वेसाठी पण परवानगी दिली आहे. त्यांची फिजिबिलिटी सर्वे झाल्यानंतर ते भूखंड जेव्हाही रिकामा होणार ते कचरा भूमी आहे, तिकडे कन्स्ट्रक्शन काहीच होऊ शकत नाही. म्हणून तिकडे गोल्फ कोर्स उभारणं हेही 2029च्या आधी मला करून घ्यायचं आहे. आणि तिसरं ते 2029च्या आधी नाही होणार, पण माझं टार्गेट आहे की त्याचा भूमिपूजन तरी 2029च्या आधी करावा. म्हणजे मुलुंड पूर्वेला नाहूर विभागात जो रेल्वेचा भूखंड आहे तिकडे मी आपले जे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णवजी, त्यांना 1 वर्ष आधी एक प्रस्तावना दिली होती की इकडे तुम्ही मुलुंड टर्मिनस करा. आणि मुलुंड, भांडूप, विक्रोळी इथे खूप मोठी कोकणी वस्ती आहे. आज त्यांना कोकणाला वर्षात, आपल्याला माहिती आहे कोकणी माणूस वर्षात 2दा तरी गावाला जातो, तर त्यांना ट्रेन पकडायची असेल तर दिव्याला जायचं किंवा कुर्ल्याला जायचं किंवा दादरला जायचं. त्यापेक्षा हे मुलुंड टर्मिनसमधनंच कोकणासाठी आणि इतर राज्यांसाठी जर टर्मिनस बांधून आपण ट्रेन सोडली त्याचे 2 मोठे फायदे आहेत. एक, आज मुलुंड, भांडूप, विक्रोळी याची जर वस्ती आपण बघितली तर जवळपास 14-15 लाख लोकांची. खरं हे 14-15 लाख लोक कुर्ला, बांद्रा टर्मिनस, दादर टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सामान घेऊन प्रवास करतात आणि तिकडनं ट्रेन पकडतात. म्हणजे तो ट्रॅफिकचा आणि ट्रेनचा लोड कमी होणार. दुसरं, ही ट्रेन्स तुम्ही इकडे बाहेर दुसऱ्या शहरात किंवा राज्यात जाणारी ट्रेन टर्मिनस मुलुंडला आला तर मुलुंड हा एंड ऑफ ईस्टर्न सबब्स आहे. बरोबर. तर तुमची एक्झिस्टिंग रेल लाईन वरती पण भर येत नाही. बरोबर. तर माझा टार्गेट आहे मुलुंड टर्मिनसचा भूमिपूजन तरी करून घ्यावा आणि टर्मिनस झाल्यावरती जेव्हाही त्याचं लोकार्पण होणार तर पहिली ट्रेन हे कोकणासाठी सुटावी, हा माझा टार्गेट आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं की कोकणातले जितके लोक आहेत त्यांना नक्कीच ही संकल्पना दिल को छू जाएगी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गणपतीला आणि मे महिन्यामध्ये कायम हे त्यांचं जाणं हे होतच असतं आणि मोठ्या प्रमाणावर जात असतात. सगळं घर बंद करून जातं, म्हणजे इतकं घरातली सगळीच लोक, त्यामुळे इतकं कम्युटेशन होत असतं, इतकी लोक त्या वाहतुकीच्या आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकून तो सगळा प्रवास पूर्ण करतात. त्यांच्यासाठी एक मोठा रिलीफ हा होऊ शकेल. मी तुम्हाला छोटी बाब सांगतो. आज मुलुंड, भांडूप, विक्रोळीवाले ज्यांना कोकणाला बाय ट्रेन जायचं असेल तर एक ट्रेन दिव्यावरनं, दिव्या जंक्शन जो ठाण्यानंतर येतो, सकाळी 5:30ला सुटते की 4:30ला सुटते. आता चाकरमाने ते लोकल ट्रेननी सकाळी 3:30 वाजता ट्रेनच नाही आहे. मग शेवटची ट्रेन जी 1 वाजताची असते ते पकडतात. परिवार, मुलं बाळं सामान घेऊन 1:20 दिव्याला पोचतात आणि मग 3 तास प्लॅटफॉर्मवरती बसून असतात, तेही रात्री, आणि मग त्यांची ट्रेन सुटते. तर आज गावाला जेव्हा आपण जातो तर एकदम आनंदित असतो, पण त्या प्रवासाची सुरुवातच 3 तास प्लॅटफॉर्मवरती बसून होते. झोपायचा वेळ आहे त्यावेळी आपण प्लॅटफॉर्मवरती बसलोय. आणि म्हणून मला ज्यावेळी ही बाब माहिती मुलुंडमध्ये टर्मिनस का नाही होऊ शकत. खरं. आणि खास करून गणपतीचा जो सीझन आहे त्याच्यात पाऊस असतो, त्यामुळे मुलुंड टर्मिनस झाला, रेल्वेचा भूखंड आहे. खरं. आणि इकडनं टर्मिनस झाला तर लोकांसाठी ही सर्व सोय सुविधा तर शेवटी लोकांसाठीच आहे ना. खरं. तर ती मला आणायची आहे आणि हे माझं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण तुमचं लवकरच व्हावं, जेणेकरून मला असं वाटतं की अनेक लोकांचं, म्हणजे केवळ मुलुंडमध्ये राहणाऱ्यांचं नाही तर भांडूप किंवा जंक्शनच्या आसपासची जितकी वस्ती आहे त्या सगळ्यांचंच त्यांना एक मोठा रिलीफ मिळेल. हॅसल फ्री ट्रॅव्हलिंग असेल, हे एक मोठं होऊ शकेल आणि ह्या सगळ्यामधून एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होईल. हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे छोटेखानी नवीन तिथे जंक्शन झालं तर स्टॉल्स म्हणा, हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तिथं येऊ शकतात आणि तिथूनही एम्प्लॉयमेंट ही जनरेट. छोटेखानी हॉटेल्स, जेव्हा एखादं जंक्शन होतं तर हॉटेल्स छोटे मोठे जंक्शनच्या बाहेरही असतात, घरगुती खानावळी, अनेक गोष्टी या ज्या आहेत त्याच्याने सुद्धा एम्प्लॉयमेंट ही जनरेट होईल आणि लाखो नागरिकांचा प्रवास हे सुखमय होईल. खरं खरं खरं.
तर तुम्हाला अनेक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथं आलात आणि तुमचं जे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याही विषयावर आपण बोललो. त्यासोबतच तुम्ही सध्या ज्या काही घटना घडतायत मुलुंडमध्ये त्यावर देखील तुम्ही बोट ठेवलेला आहे, त्याचाही तुम्ही फॉलोअप घेणार आहात आणि तो देखील मला वाटतं मुलुंडकरांसाठी एक मोठा रिलीफ असेल की पुन्हा भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना ह्या होऊ नयेत यासाठी म्हणून हे एक निर्णायक पाऊल नक्कीच ठरणार आहे. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद आणि तुमचे जे काही मानस आहेत ते देखील पूर्णत्वास जावेत त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता एन्काउंटरमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.